चला हवा योद्याच्या पहिल्या पर्वाचे सूत्रसंचलन निलेश साबळे यांनी केलं होतं. चला हवा योद्यानंतर निलेश साबळे हसाय ना हसायलाच पाहिजे या शोद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर तो पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबद्दल एका मुलाखतीत भाऊ कदम यांनी निलेश साबळेबद्दल काळजी व्यक्त केली आहे. भाऊ कदम म्हणाले, निलेश साबळे हा माझा खूपच चांगला मित्र आहे. तो खूपच प्रामाणिक आहे. त्याचं माझ्यावर खूपच प्रेम आहे. त्याला माझ्याबद्दल काय वाटतं हे मला माहीत नाही, पण त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मला तो नेहमीच घेतो. तर आता माझा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चंद्रकांता असं त्या चित्रपटाचं नाव आहे. खूपच मोठा सिनेमा असून यामध्ये मोठी कास्टिंग आहे. मला माहीत नाही तो कसं करेल, कारण साबळे पहिल्यांदाच दिग्दर्शन करणार आहे. चित्रपटाचं लिखाण देखील त्यानेच केलं आहे. तसेच यामध्ये तो अभिनय देखील करणार आहे. हे सर्व त्याला झेपेल का याची मला काळजी वाटते. त्यामुळे त्याने हे केलं, त्याला यात यश मिळालं तर मग त्याला मागे फिरायची गरज नाही. त्याने यशस्वी व्हावं असं मला वाटतं. त्याने जे काय केलंय ते महाराष्ट्राने बघावं. त्यामुळे माझी त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना आहे आणि ते झालंच पाहिजे. त्याने आम्हाला यशस्वी केलंय तर तोही यशस्वी झालाच पाहिजे. आम्ही पडद्यावर दिसतो पण लेखक दिग्दर्शक दिसत नाही, त्यामुळे तोही दिसला पाहिजे असं मला वाटतं, अशी भावना भाऊ कदम यांनी व्यक्त केली आहे. तर निलेश साबळेचा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.